तर दुसरीकडे आष्टी तालुक्याच्या वाहिरा परिसरामध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। नातेवाईकांनीच दोन भावांची चाकून हत्या केल्याची माहिती मिळते। अजय आणि भरत भोसले असं या हत्या करण्यात आलेल्या भावांचं नाव आहे। तर जुन्या वादातनं नातेवाईकांनीच लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं हल्ला करून अजय आणि भरतची हत्या केल्याची माहिती मिळते। सध्या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या प्रकरणी आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। संगीत आहे माझं नाव, संजू बसले। तो तुम्हाला म्हणते त्यांनी रस्ता लुटीला, त्यांनी रस्त्याने आलते ते त्यांनी रस्त्यावर मारलं, त्यांना येताना मारलं रस्त्यावर, त्यांनी जीवच मारले। दोन्ही साईडला दोन पडले ते पोरं आमचे, जीवच मारले त्यांनी। टामीने मारले, कोणी दुपटीने मारले, ते साईडचे पळून गेले। चांगले 25-30 माणूस होतं। विलास आजीनाथ भोसले आणि भरत विलास भोसले, त्यांना जागेवर आजीनाथला असं मारून ह्याच्यात खड्यात टाकलं आणि भरतला रोडवरच टाकलं मारून। आम्हाला काय नाही, आमच्या खुनाबद्दल खून पाहिजे, आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे। आमचं लेकर बाळ आमच्या इथं मर्डर फक्त। तर नेमकं काय घडलं आपण पाहूयात। आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झालेला आहे। मारहाणीमध्ये हा मृत्यू झाल्याची माहिती आहे। समाजातील काही लोकांकडून लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। अजय आणि भरत भोसले असं या हत्या झालेल्या भावांची नाव आहे। तर बीडच्या अंबाजोगाईमध्ये नातेवाईकांमधील वादातनं गोळीबार झाल्याची सुद्धा घटना आपण पाहिली आणि आता ही आष्टीतली घटना आहे। जमिनीच्या वादातनं अंबाजोगाईमध्ये हवेत गोळीबार झाल्याची ही माहिती मिळते। तर आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झालेला आहे। बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय।